मिठगाव तांबडेमध्ये बऱ्याच लोकांनी बोटी टाकलेल्या पण आज त्या बोटी बंद पडतात. ओके, तर याचे रिझन्स काय वाटतात तुला सांगा? याचे रिझन म्हणजे काय माहिती आहे की जे वरती जे बसले आहेत म्हणजे भारत सरकारचं बोलतो, वरती जे बसले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये जे मोठमोठे मंत्री बसले आहेत तर त्यांना आधी हे समजायला पाहिजे की समुद्रामध्ये काय वापरायला पाहिजे आणि काय वापरता कामा नये, काय हानिकारक आणि काय हानिकारक नाही हे त्यांना पहिलं समजायला पाहिजे. आता सध्या काय माहितीये बऱ्याचशा देशांमध्ये ना हिल नेट बॅन केलेलं आहे, हिल नेटला परमिशन नाही. आता ती म्हणत तू का कशासाठी बंदी आहे? आता हे सगळे बोटी आहेत आपले छोटे छोटे नौका, यांच्याची 20 नंबर 23 नंबर ती जी गाडी असत ना यांना इंग्लिश मध्ये गिल नेट बोलतात. त्या लोकांना तेवढं माहिती नाही मच्छीमारांना. आणि हे जाळं ना जेव्हा समुद्रामध्ये डोंगर आहेत, जसे गजबजीचे डोंगर आहे ना तसंच तिकडे आतमध्ये पण डोंगर आहेत, त्याला मालवणी भाषेत कराल बोलतो. कराल ते खराबा तसे खराबे आहेत आणि त्याच्यात ती जाळी अडकतात ना तेव्हा ती जाळी सुटत नाही. मग हे मच्छीमार काय करतात, त्यांना कोयतीने सुरी असते, सुरी किंवा कोयती असते बोटीवर, तिने ते कापून टाकतात कारण आता बोट निसटणार नाही, पुढचं माग येणार नाही. मग जिकडे अडकली आहे तिकडचा तो पॅसेज कापला जातो. आता तो पॅसेज लहान नसतो, आता 10 वावामध्ये असतील तर 10 वाव, एक वाव म्हणजे 6 फूट, एक वाव म्हणजे 6 फूट, 10 वाव म्हणजे 60 फूट, 60 फूट पाण्याची उंची झाली. आता पाण्यामध्ये खाली उडी मारून तर तो कापणार नाही, आपल्या बोटीच्या किनारपट्टीवरूनच कापणार. म्हणजे 60 फुटाचं जाळं पाण्यामध्ये तरंगत आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये जे फिरणारे मासे तिकडे तिकडे कासव बिसव ही सगळी त्याच्यात अडकून मरतायत. समजलं. तो पॅसेज तो जाळ्याचा शेपडा म्हणजे आमच्या भाषेत शेपडा म्हणतो, तो शेपडा असं तरंगतोय पाण्यामध्ये, समजलं. आणि तो कुसत नाही, गिल नेट हे विरघळत नाही कारण प्लास्टिक सारखं असतं ते अजिबात विरघळत नाही, वर्षानुवर्ष तसंच असणार. बाहेरच्या देशामध्ये याला बंदी आहे, सर्व देशांमध्ये बंदी आहे. आता आम्ही हे बघतो ना स्वॉर्ड फिश, तिकडे तुला नेट फिशिंगच करायला नाही. त्या देशामध्ये कुठला तरी देश आहे तो, मी नाव नाही बदलं, पण डिस्कवरी वरती दाखवतात, रात्री 10 वाजता तो कार्यक्रम लागतो डिस्कवरीवर, तर त्याच्यामध्ये दाखवतो इकडे त्या फक्त हे काय हुक फिशिंग. हुक फिशिंग म्हणजे आमच्या भाषेत मालवणी भाषेत त्याला वावळ बोलतो. गर्यांची गऱ्या असतात ना, गऱ्या त्यांची वावळ म्हणजे हुक फिशिंग. आता त्यांनी हुक फिशिंग का ठेवली आहे? हुक फिशिंग ठेवली त्याच्यात पण त्यांनी नियम काढला त्या देशांमध्ये, काय की छोटे मासे जे त्यांची साईज आहे देशाने ठरवलेली त्या साईज पेक्षा छोटा मासा तू मारू शकत नाही, कितीतरी डॉलर्स तुझ्या बोटीवरती फाईन बसतो. आणि जास्त प्रमाणात जर मेले तुझ्याकडून 7-8 मासे मेले तर डायरेक्ट बोटीचं ऑन दी स्पॉट लायसन कॅन्सल होतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.